वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञाताकडून आग लावण्यात आली आहे। अतिक्रमणामुळे आजच वन विभागाकडून खोक्याच्या घरावर कारवाई करण्यात आली। खोक्याच्या कुटुंबियांकडून घराच्या ठिकाणी आक्रोश करण्यात आला। वन विभागानं आज संध्याकाळीच ही कारवाई केली आणि या ठिकाणी असलेल्या घराला अज्ञाताकडून आगही लावण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते। ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर, काय घडलंय नेमकं? आपण जर बघितलं तर वन विभाग व पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करून सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर जमीनदोस्त केले। ही कायदेशीर बाब असली तरी आता अंधार पडल्यानंतर मात्र सतीश उर्फ खोक्याच्या भोसलेच्या घराला जे अज्ञाताने आग लावली आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर होते। आपल्या समोर त्यांचं कुटुंब जे आहे ते धाय मोकळून रडत होतं। घटनास्थळावर तातडीनं पोलीस दाखल झाले, त्यांच्या कुटुंबियांना जे आहे ते रुग्णालयात नेले। आपण हे संपूर्ण परिसर पाहतो, या ठिकाणी आग लावली होती। समोर जे आहे ते गुरढोरही पाहायला मिळतात, मात्र पोलीस वेळेत आले आणि त्यांनी ही सगळी आग विझवली। मात्र असं असताना इकडे वन विभाग कार्यवाही करतं, ही कायदेशीर कारवाई आहे, मात्र अज्ञात 15 ते 20 लोक तोंडाला बांधून आले आणि ही आग लावली, आम्हाला मारहाण केली असं जे आहे ते प्रत्यक्षदर्शी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या नातेवाईकांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय। मात्र अतिशय चुकीची घटना या ठिकाणी घडल्याचं आता चित्र पाहायला मिळतं। खरं तर पोलिसाचा शोध घेतील, अशा पद्धतीनं दाबदडप गुंडशाही कोण करते याचाही तपास आता पोलिसांना करणं गरजेचं आहे। आजच जे आहे ते पोलिसांना सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराचं अतिक्रमण काढलं होतं। वन विभागाने ही मोठी कारवाई केली होती, मात्र ही कारवाई पूर्ण केलेली असताना आता ही आग का आणि कुणी लावली हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने पुढे येतो। बीडमधील अनेक किस्से, अनेक दहशतवादीचे प्रकरण समोर असताना हे नवं प्रकरण आता पोलिसांसमोर आवासून उभं राहिले। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।